पूजा खेडकर प्रकरण याची चौकशी आज उच्च पातळीवरती चालू आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, की या प्रकरणामुळे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने ज्या काही परीक्षा घेतल्या होत्या, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात एक शंका उपस्थित झालेली आहे. सरकारला निश्चितपणे या शंकाचं निराकरण करावं लागेल. कारण विशेषतः दिव्यांगाचं काही लोकांनी जर खोटं प्रमाणपत्र घेतलं असेल आणि त्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ते परीक्षा पास होऊन त्याप्रमाणे काही सवलती प्राप्त करून काही नियुक्त्या केल्या असतील, तर त्यांची देखील चौकशी या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हे सदरचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि ज्यांनी सतत अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, त्यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु माझ्या मते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने या बाबतीत पारदर्शीपणे तातडीने चौकशी करून जो कायदेशीर निकाल असेल तो ताबडतोब त्यांनी त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.